करील, कुठे गेला तो विश्वास? हे ऐकल्यानंतर मी थोडा विचार करत होतो. दुसरं तुम्ही आणले पाहतो, काही लोकांना संगीताचा पण आवाज येतो घरामध्ये. अविश्वासणाऱ्यांना सोडून द्या, त्यांच्या घरामध्ये ते चालूच आहे, संगीताचा आवाज येतो. आणि तुम्ही आणले पाहतो, हे आवाज काय करत असतात? जे लोक गुप्तामध्ये जादूटोणा करत असतात, ही जादूटोणा ज्या व्यक्तीच्या नावाने केला जातो, ज्या स्त्रीच्या नावाने केला जातो, ती कुणी पण असू शकते, तर त्या लोकांच्या शरीरावरती हे संगीत किंवा आवाज त्या व्यक्तीच्या जीवनावरती, त्या शरीरावरती ताबा मिळवत असतात. आणि तुम्ही आणि पाहतो की जसा जादूटोण्याचा प्रयोग त्या ठिकाणी चाललेला असतो, त्या व्यक्तीच्या शरीरावरती त्या निशाणे देखील बघायला मिळतात. जसं जसं ते सांगतात, आवाज येईल, तसं तसं ते आपल्या घरातून बाहेर निघतात, त्या आवाजाच्या दिशेने धावत असतात, पळत असतात. काही लोक तो आवाज संगीताचा पुन्हा येऊन जे कान बंद करून घेतात आणि म्हणतात, रात्रभर माझ्या कानामध्ये तो आवाज येतो, कुठून येतो मला काही कळत नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, ह्या जादूचा एक प्रयोग आहे. आणि खूपसे लोक जगामध्ये त्याच्यामध्ये अडकले जातात, खूपसे लोक त्याच्यामध्ये गुंतले गेलेले आहेत. एकेकाळी आम्ही पण होतो. त्या प्रकारचा नसेल तर दुसऱ्या प्रकारचा जादूटोणा आमच्या जीवनावर, आमच्या शरीरावरती ताबा मिळवलेला होता. पण आज प्रभूला धन्यवाद द्या की देवानं तुम्हाला आणि मला त्या जादूटोण्याच्या शक्तीपासून किंवा या आवाजापासून किंवा संगीतापासून किंवा त्या मायावी अदृश्य शक्तीपासून प्रभू येशूच्या नावात तुमची आणि माझी सुटका झालेली आहे. त्या प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून त्याला वंदन करा, त्याला नमन करा, त्याच्या पुढे गुडघे टेका, त्याच्याकडे तुम्ही आणि प्रार्थना करा. आणि आज पुन्हा निर्णय घ्या. अभिवंदन देवा तुला, तू